हॅलो फ्रेंड्स, माय नेम इज मनीषा कासार आणि आज परत एक नवीन लेक्चर व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे। आजचा आपला टॉपिक आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्यूमन बीइंग। मनुष्यामध्ये लैंगिक प्रजनन कसा होतो यावर आज चर्चा करणार आहोत। अगदी इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे। तर बघूया, इथे 3 क्वेश्चन विचारले गेलेले आहे। फर्स्ट इज विच डिफरेंट हार्मोन्स कंट्रोल द फंक्शन्स ऑफ ह्यूमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टम थ्रू केमिकल कोऑर्डिनेशन। म्हणजे रासायनिक नियंत्रणाद्वारे कोणकोणते संप्रेरके हार्मोन्स मानवी प्रजनन संस्थेची कार्य नियंत्रित करतात। तर बघा, इथे जे प्युटरी ग्लँड होते, मागील वर्षामध्ये तुम्हाला सांगितलं गेलं होतं की जे प्युटरी ग्लँड म्हणजे इंडोक्राइन ग्लँड जी असते यामधून आता कॅपिटल FSH आणि LH ही हार्मोन्स तयार होतात आणि यांचा स्राव होतो। क्वेश्चन 2, which hormones are responsible for changes in human body occurring during onset of sexual maturity। म्हणजे पुरुषांमध्ये व स्त्रियांमध्ये कोणती संप्रेरके वयात येतानाचे शारीरिक बदल घडण्यास कारणीभूत ठरतात। तर ते हार्मोन्स पुरुषांमध्ये आणि स्त्रियांसाठी वेगवेगळे आहे। तर पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरोन आणि स्त्रियांमध्ये इस्ट्रोजेन नावाचे हार्मोन्स आहे, हे शारीरिक बदल घडून आणण्यासाठी आवश्यक असतात। क्वेश्चन 3, व्हाय हॅज द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इनेक्टेड द लॉ ऑफ फिक्स द मिनिमम एज ऑफ मॅरेज एज 18 इन गर्ल्स अँड 21 इन बॉयज। लग्नाच्या वेळी मुलीचे वय किमान 18 व मुलाचे वय किमान 21 वर्षे असावे असा कायदा का केला आहे? याचे कारण असं आहे की जे गर्ल्स आणि बॉयजमध्ये एक विशिष्ट एज नंतर त्यांच्यामध्ये परिपक्वता होते आई आणि वडील होण्यासाठी। तर ती परिपक्वता शरीर व त्यांचे ग्रोथचे रेटवर डिपेंड करते। जनरली मुलगी ही 18 वर्षापर्यंत त्याची पूर्ण वाढ होऊन जाते, तसेच मुलाची पूर्ण वाढ ही 21 वर्षापर्यंत होते। म्हणून लग्नाच्या वेळी मुलीचे वय किमान 18 वर्ष आणि मुलाचे वय किमान 21 वर्षे असे असावे असा कायदा केलेला आहे। We have studied in the chapter of heredity and variation that men have XY sex chromosomes and women have XX sex chromosome। अनुवंशिकता व परिवर्तन या पाठामध्ये मागील इयत्तेत तुम्ही पाहिलेले आहे की पुरुषांमध्ये XY ही लिंग गुणसूत्र असतात, तर स्त्रियांमध्ये XX ही लिंग गुणसूत्र असतात, सेक्स क्रोमोझोम। रिप्रोडक्टिव्ह सिस्टम विथ स्पेसिफिक organs develops in the body of men and women due to these sex chromosomes only। या लिंग गुणसूत्रांमुळे स्त्री आणि पुरुषांच्या शरीरांमध्ये विशिष्ट अवयव असलेल्या प्रजनन संस्था तयार होतात। X chromosome is present in men and women whereas Y chromosome is present in men only। की जो एक्स क्रोमोझोम आहे ते मेन वुमेन दोघीमध्ये असतो, पण वाय क्रोमोझोम फक्त पुरुषांमध्ये असतो। नाउ वी शॅल स्टडी द स्ट्रक्चर अँड फंक्शन्स ऑफ ह्यूमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टम। आता आपण मानवी प्रजनन संस्था कशी असते व तिचे कार्य कसे चालते याचा अभ्यास करूया। ह्यूमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, मानवी पुरुष प्रजनन संस्था। बघा, त्याची संरचना इथे साईडला दिलेली आहे। ही संरचना जर पहिले आपण पुढे आकृती समजून घेणार, मग यामध्ये मेकॅनिझम कसं चालतो त्याच्यावर मग चर्चा करणार, ठीक आहे। तर मानवी पुरुष प्रजनन संस्था याच्यामध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम ऑफ ह्यूमन कन्सिस्ट ऑफ टेस्टिस। दिस टेस्टिस, यू आर लुकिंग दिस टेस्टिस, व्हराइज डक्ट्स अँड ग्लँड्स। डक्ट दिलेले इथे बघा, पुंस्तक ग्रंथी याला म्हणतात प्रोस्टेट ग्लँड अँड वेस डेफरेन्स हे ग्लँड आहे। तसेच इथे काउपर्स ग्लँड दिसत असेल, हे वेगवेगळे ग्लँड्स असतात रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये मेलचे जे आहे। टेस्टिस आर प्रेझेंट इन द स्क्रॉटम आउटसाइड द ॲब्डोमन कॅव्हिटी। जो टेस्टिस आहे, आता बघा, हे टेस्टिस हे ॲब्डोमन ग्लँडचे बाहेरून असते, म्हणजे ॲब्डोमन पार्ट जे आहे, ॲब्डोमन कॅव्हिटी आहे, कॅव्हिटीच्या बाहेर असते, आतमध्ये नसते, म्हणजे बाहेरून दिसणारा भाग आहे हा। तर हे बाहेर असते, याचे कारणही आहे
की जो स्पर्म आहे, जे शुक्राणू जे बनतात मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये, जे रिप्रोडक्शनसाठी अगदी महत्त्वाचे आहे, यांची निर्मिती कमी तापमानावर होते. म्हणून इथे हे शरीरचे बाहेर असणे आवश्यक आहे, कारण शरीरचे आजचा जो तापमान आहे, आतील शरीराचा जो तापमान आहे तो जास्त असतो. ठीक आहे, म्हणून याला बाहेर असणे आवश्यक आहे. म्हणून मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम जे टेस्टिस आहे हे इथून बाहेर याची संरचना असते. अँड टेस्टिस कंटेन न्यूमरस सेमिनिफेरस ट्यूबलेस. हे जे टेस्टिस आहे याच्यामध्ये बरेच असे ट्यूबलेस असतात. तर इथे दिलेलं आहे की शुक्रजनन नलिका असतात वृषणामध्ये. अँड जर्मिनल एपिथेलियम प्रेझेंट इन द ट्यूबलेस डिवाइड बाय मायोसिस टू प्रोड्यूस स्पर्म. आणि हे जे जननात अधिस्तराच्या पेशी आहे, म्हणजे याला म्हणतात जर्मिनल एपिथेलियम, ह्या अर्धसूत्री पद्धतीने विभाजित होऊन, म्हणजे मायोसिस पद्धतीने, मायोसिस जो डिवायडेशन आहे याने डिवाइड होऊन, विभाजित होऊन शुक्रपेशी म्हणजे स्पर्म जे आहे तो तयार होतो. आणि तयार झालेले जे शुक्रपेशी आहे, स्पर्म सेल्स आहे, हे वेगवेगळे नलिकांद्वारे, ट्यूब्सद्वारे पुढे वाढवले जातात. अँड दिस divide by meiosis produce sperm, and those sperms are sent forward through various tubulus. Sequence of those tubulus is as: red testis, vas efferens epididymis, vas deferens ejaculatory duct, and urinogenital duct. खालून वरपर्यंत असा क्रम दिलेला आहे वेगवेगळे पार्ट्सचा. As the sperm are pushed forward from one duct to next, they become mature and able to fertilize the ovum. असं म्हटलं गेलंय की जे स्पर्म असतो, स्पर्म म्हणजे शुक्रपेशी, जसं जसं एका ट्यूबपासून, एका वाहिनीतून पुढच्या वाहिनीत ढकलल्या जातात, पुश केले जातात, तसं तसंच त्यामध्ये परिपक्वन येतो, मॅच्युरिटी येते आणि तो फर्टिलायझन करण्यायोग्य बनतो. Seminal vesicles secrete their secretion in ejaculatory duct, whereas prostate glands and Cowper's gland secrete their secretions in urinogenital duct. याचा अर्थ असा की जो शुक्राशय आहे, ज्यामध्ये शुक्रपेशी तयार होतो, स्पर्म तयार होतो, ज्याला सेमिनल वेसिकल म्हणतात. आकृतीमध्ये वरती दाखवलं गेलं आहे सेमिनल वेसिकल. याचा स्राव स्खलन ग्रंथीमध्ये स्त्रवला जातो. आणि तर जो प्रोस्टेट ग्लँड आहे आणि जो काउपर्स ग्लँड आहे त्याच्या खाली, त्यांचा स्त्राव जो होतो ते मूत्रजनन वाहिनीमध्ये स्त्रवतात. आणि हे सर्व स्त्राव हे जे आहे, semen is form of sperm and secretion of all these glands. या सर्व स्त्रावमुळे इथे हे सर्व स्त्राव आणि शुक्राणू मिळून रेत म्हणजे वीर्य तयार होतं. सेमन, SEMEN, वीर्य हाच आहे प्रजनन करण्यासाठी. याचं बनणे महत्त्वाचे असतो. वीर्य जर ते स्त्री प्रजनन संस्थामध्ये प्रवेश करतो तेव्हा प्रजनन, फर्टिलायझेशन होतो. तर इथे आता जो वीर्य तयार झालेला आहे सेमन, हे वीर्य शिश्नाद्वारे बाहेर सोडले जाते. अँड दिस सेमन ऑर्गन ऑफ मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आर पेअर्ड एक्सेप्ट urinogenital duct, प्रोस्टेट ग्लँड, पेनिस अँड स्क्रोटम. हे जो मूत्रजनन वाहिनी आहे ज्यातून युरिन तयार होतो, युरिन बाहेर सोडला जातो, व शिश्न वगळता सर्व अवयवांची प्रत्येकी एक जोडी असते दोघी साईडला. तर हे जे वीर्य आहे शिश्नाद्वारे बाहेर सोडले जाते हे लक्षात घ्या. आणि जे हे सर्व काही आहे हे इथून सुरू होतं, म्हणजे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमद्वारे. आता इथे फर्टिलायझेशनची प्रोसेस इथून सुरू होते वीर्य बनण्यापासून. तर हे होतं मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. आय होप तुम्हाला समजलं असेल. ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, मानवी स्त्री प्रजनन संस्था. ऑल ऑर्गन्स ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आर इन ॲब्डोमिनल कॅव्हिटी. स्त्री प्रजनन संस्थेमध्ये असणारे सर्व अवयव त्याच्या ॲब्डोमिनल कॅव्हिटीमध्ये म्हणजे उदरची पोकळीत असतात. इट इन्क्लूड्स अ पेअर ऑफ ओव्हरीज, अ पेअर ऑफ ओव्हिडक्ट्स, सिंगल युटेरस अँड अ वेजिना. यामध्ये जे अवयव आहेत त्यांचे नाव: अंडाशयाची एक जोडी, अंडनलिकेची एक जोडी, एक गर्भाशय आणि एक योनी याचा समावेश असतो. बिसाइड्स
अ पेअर ऑफ बार्थोलिन्स ग्लँड इज ऑल्सो प्रेझेंट. याच्या व्यतिरिक्त कंदमूत्रमार्ग ग्रंथीची एक जोडी असते. तर हे झालं याचं स्ट्रक्चर की यामध्ये कोणकोणते ऑर्गन असतात. मग ह्यानंतर याचे जो कॅरेक्टर आहे त्याबद्दल चर्चा करूया. खाली लिहिलं आहे, जनरली एव्हरी मंथ अन ओवम इज रिलीज्ड इन ॲब्डोमिनल कॅव्हिटी अल्टरनेटली फ्रॉम ईच ओव्हरी. साधारणतः प्रत्येक महिलांना एक अंडपेशी आळीपाळीने एका अंडाशयातून उदर पोकळीमध्ये सोडली जाते, ज्यालाच महावारी असे म्हणतात. फ्री एंड ऑफ ओव्हिडक्ट इज फनल लाईक. हे जे अंडनलिकेचा टोकाचा भाग असतो तो नळसाळ सारखा असतो, म्हणजे फनल सारखा असतो. अँड ओपनिंग इज प्रेझेंट ॲट द सेंटर ऑफ इट. आणि त्याच्या केंद्रभागी एक छिद्र असतो. cilia are present on inner surface of oviduct. This cilia push the oocyte towards uterus. अंडनलिकेच्या आतील पृष्ठभागावर रोमक असतात आणि हे रोमक अंडपेशीला गर्भाशयाकडे ढकलतात. ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये बघा, आपण याच्या आकृतीवर चर्चा करूया. हे जे वरती आहे याला म्हणतात ओव्हिडक्ट. ओव्हिडक्ट म्हणजे अंडनलिका. हे झालं ओव्हरी. ओव्हरी म्हणजे अंडाशय. युटेरस गर्भाशय. वेजिना म्हणजे योनिमार्ग. तर आता मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम तसेच फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमची संरचना समजल्यावर बघूया की गॅमेट फॉर्मेशन कसा होतो. गॅमेट फॉर्मेशन म्हणजे स्पर्म अँड ओवम यांचा कॉम्बिनेशन होणे. लिहिलं आहे बोथ गॅमेट्स दॅट इज स्पर्म अँड ओवम. स्पर्म ही शुक्रपेशी जे नर प्रजनन संस्थामधून निघते, तसंच ओवम जे अंडपेशी आहे, या दोघांचा जो कॉम्बिनेशन असतो हे मायोसिस प्रोसेस म्हणजे अर्धसूत्री विभाजनाने होतात. स्पर्म आर प्रोड्यूस इन टेस्टिस ऑफ मेन. स्पर्म मेनच्या टेस्टिसमध्ये तयार होतो फ्रॉम बिगिनिंग ऑफ मॅच्युरेशन पुबर्टी टिल डेथ. हे जे आहे स्पर्म तयार होण्याचं काम पुरुषांमध्ये एकदा वयस्कपणा आला म्हणजे जवळजवळ 20 वर्ष 21 वर्षापर्यंत जो मॅच्युरिटी येते मुलांमध्ये, त्यापासून स्पर्म तयार होण्याची जी प्रोसेस सुरू होते तर हे डेथ होईपर्यंत सुरू असते. However, in case of women at the time of birth, there are 2 to 4 million immature oocytes in the ovary of female foetus. पण स्त्रियांसाठी ही बाब वेगळी आहे की स्त्री भ्रूणाच्या जन्माच्या वेळी त्याच्या अंडाशयात 2-4 म्हणजे 20 ते 40 लक्ष इतक्या मोठ्या संख्येत अपक्व म्हणजे इमॅच्युअर अंडपेशी असतात. तथापि स्त्रियांच्या अंडाशयात मात्र यौवनावस्थेच्या पासून पुढे रजोवृत्तीच्या वयात म्हणजे जवळजवळ 45 वर्षेपर्यंत जेव्हा त्यांची मासिक पाळी येणे बंद होते तर ह्या दरमहा एक अंडपेशीचे परिपक्वन होऊन तिचे अंडमोषण होते, म्हणजे तो अंड रिलीज होतो योनी मार्गापासून. बिगिनिंग ऑफ मॅच्युरिटी अप टू द एज ऑफ मेनोपोज. मेनोपोज म्हणजे ती एज यामध्ये मासिक पाळी बंद होते. मेनोपोज इज द स्टॉपेज ऑफ फंक्शनिंग ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. मेनोपोज झाला की फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम काम करणे बंद होते, म्हणजे गर्भधारणा होणे शक्य नसते आणि जे मातृत्व जे आहे ते होणे बंद होतं. मग आता इथे मेनोपोज समजला असेल तर एक मेनोपोजवर टिप पण येते लिहासाठी, तर इथे लिहिता येईल आपल्याला. At the age of about 45 to 50 years, secretion of hormones controlling the functions of female reproductive system either stops or becomes irregular. This cause of the menopause. मग 40 ते 50 वर्षाच्या दरम्यान स्त्रियांच्या शरीरात प्रजनन संस्थेचे कार्य नियंत्रित करणारे जे हार्मोन्स असतात हे स्त्रवणे विस्कळीत होते, म्हणजे डिस्टर्ब होते, इम्बॅलन्स होते किंवा थांबून जाते कायमसाठी, आणि यामुळे रजोनिवृत्ती होते. मेनोपॉजचं कारण हाच आहे. सेकंड प्रोसेस आहे फर्टिलायझेशनची. फर्टिलायझेशन होणे म्हणजे फलन होणे. फर्टिलायझेशन ऑफ जायगोट बाय युनियन ऑफ स्पर्म अँड ओवम इज कॉल्ड एज फर्टिलायझेशन.
शुक्राणू व अंडपेशी एकत्र येऊन युग्मनस तयार होण्याची प्रक्रियेस फलन म्हणतात, फर्टिलायझेशन म्हणतात. तर फर्टिलायझेशन इज इंटरनल इन ह्युमन्स. मानवामध्ये फलनाची प्रक्रिया शरीरांतर्गत होते. सीमन इज इजॅक्युलेटेड इन वेजिना ड्युरिंग कॉप्युलेशन. कॉप्युलेशन म्हणजे समागमची प्रोसेस. समागमाच्या वेळी स्त्रियाचा योनी मार्गामध्ये रेत स्खलित केले जाते. रेत मी मागे दाखवलं होतं तुम्हाला, जे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये की रेत जे आहे सीमन म्हणजे पुरुषांचे मूत्रमार्गातून निघणारे एक वीर्य असतो, याला सेमन म्हटलं जातो. हा सेमन जे आहे ते स्त्रीच्या योनी मार्गातून मध्ये स्खलित केले जातो. अँड sperm in the numbers of few millions start their journey by the route of vagina, uterus, oviduct. आणि जे रेतातील काही 10 लाख संख्या असलेले, इतके जास्त संख्यामध्ये असलेले जे शुक्राणू आहे, जे स्पर्म्स आहे, हे योनी मार्गापासून तर गर्भाशयापासून मग अंडनलिकेपर्यंत असा प्रवास करतात. अँड वन ऑफ दोज फ्यू मिलियन स्पर्म fertilize the only ovum present in the oviduct. आणि त्यापैकी फक्त एकच शुक्राणू असा असतो जो अंडनलिकेमध्ये असलेल्या एकमेव अंडपेशीचे फलन करते, म्हणजे अंडपेशीमध्ये कंबाईन होऊन त्यापासून फर्टिलायझेशन होते. लक्षात येतोय? यानंतर लिहिलं आहे, फ्रॉम द एज ऑफ प्युबर्टी ऑफ द मेनोपॉज, फ्रॉम 10 to 17 years of age up to 45 to 50 years an ovum is released every month from the ओव्हरी. की स्त्रीमध्ये जेव्हापासून मॅच्युरिटी येते, मॅच्युरिटी येणे म्हणजे मासिक पाळी सुरू होणे. आता हे डिपेंड करतो शरीरची ग्रोथवर, शरीरचे रेट ऑफ ग्रोथवर, की मासिक पाळी केव्हा सुरू होते. त्याचं जवळजवळ कालांतर आहे, जो अवधी आहे ते 10 ते 17 वर्षाच्या दरम्यान असते. ठीक आहे. मग ह्यानंतर तो 45 to 50 इयरपर्यंत, जोपर्यंत रजोनिवृत्ती होत नाही, मेनोपॉज होत नाही, तोपर्यंत दर महिने एक ओवम आहे, जे अंड त्याला म्हणतात, ते दर महिने ओव्हरीपासून रिलीज होतो. लक्षात येतोय? आउट ऑफ 2 to 4 million ओवा, अप्रॉक्सिमेटली ओनली 400 ओसाइट्स आर रिलीज्ड अप टू द एज ऑफ मेनोपॉज. म्हणजे फक्त जे म्हणजे रजोनिवृत्तीपर्यंत 2 ते 4 10 लाख अंडपेशींपैकी साधारणतः फक्त 400 अंडपेशी या अंडाशयातून बाहेर पडते. आणि जे रिमेनिंग ओसाइट्स आहे अंडरगो डिजनरेटेड. उरलेल्या सर्व अंडपेशींचा हास होतो, ते डिजनरेट होऊन जातात. बघा, या 3.18 मध्ये फर्टिलायझेशन दाखवलं आहे की फक्त एक ओसाइट असतो, फक्त एक अंडपेशी असते आणि त्यावर असं मिलियन्स ऑफ स्पर्म त्यावर अटॅक करतात. पण त्यापैकी फक्त एक पेशी ही त्याच्यासोबत अंडपेशीसोबत कंबाईन करते, त्यापासून जायगॉट बनवते आणि मग त्यानंतर जायगॉट फॉर्मेशन झालं की मग फर्टिलायझेशन होते. फर्टिलायझेशन झाल्यानंतर कालांतराने मग तेच भ्रूणचं रूप तयार करतो. लिहिलं आहे, ओसाइट रिलीज फ्रॉम ओव्हरी ड्युरिंग लास्ट फ्यू मंथ्स नियरिंग द एज ऑफ मेनोपॉज आर 40 to 50 years ओल्ड. 40 ते 50 वर्षापर्यंत अंडपेशी दर महिने रिलीज होते. देअर एबिलिटी ऑफ डिव्हिजन हॅज बीन डिमिनिश्ड टिल नाऊ. आणि शेवटी जे क्षमतांचा हास होत जातो. ड्यू टू दिस दे कॅन नॉट कम्प्लीट मायोटिक डिव्हिजन प्रॉपरली. म्हणून त्यामध्ये असं जो डिव्हिजन आहे, जायगोट बनण्यासाठी जो अर्धगुणसूत्री विभाजन पाहिजे, मायोटिक डिव्हिजन, ते पूर्णपणे कम्प्लीट होत नाही. इन सच ओव्हसाइट आर फर्टिलाइज्ड. द न्यू बॉर्न प्रोड्यूस फ्रॉम देम मे बी विथ सम ॲबनॉर्मलिटी लाईक डाऊन सिंड्रोम. मग जर जास्त वय झाल्यानंतर जर फर्टिलायझेशन झाला की त्यापासून तयार होणारी जो संतती असते त्यामध्ये काही जेनेटिक डिसऑर्डर असतात, काही ॲबनॉर्मलिटी असते, डाऊन सिंड्रोम सारखे. तर असं दाखवलं गेलं इथे. यानंतर डू यू नो मध्ये एक महत्त्वाची बाब दिली गेली आहे, जे ह्युमन अवेअरनेससाठी अगदी महत्त्वाची आहे. बघा, या आकृतीमध्ये दिलं आहे सेक्स डिटर्मिनेशन इन ह्युमन बीइंग. यात बघा, हे बघून स्पष्ट होते की जो दाम्पत्याला मुलगा होणार की मुलगी हे त्या दाम्पत्यातील पुरुषावर अवलंबून असते, स्त्रीवर अवलंबून नसते. या आकृतीवरून आपल्याला हे लक्षात येते की पुरुषाचा जो स्पर्म आहे, शुक्रपेशी आहे, हे 2 प्रकारचे असतात, एक्स आणि वाय. तर एका प्रकारच्या शुक्रपेशीत एक्स क्रोमोझोम असते, तर दुसऱ्या प्रकारचे स्पर्म शुक्रपेशीमध्ये वाय क्रोमोझोम असते. या उलट
मातेच्या सर्वच अंडपेशी यामध्ये X गुणसूत्र असते. तुम्हाला माहित आहे की 23 जोडी गुणसूत्रांचे असते, त्यापैकी 22 तर अलिंगी असतात, म्हणजे त्यामध्ये सेक्स क्रोमोझोम नसतात, तर एक फक्त सेक्स क्रोमोझोम असतो. 23वी जोडी सेक्स क्रोमोझोमची असते. तर मेलमध्ये सेक्स क्रोमोझोमची जोडी असते XYची आणि फिमेलमध्ये असते XX ची. तर मातेचे सर्वच अंडपेशीमध्ये X गुणसूत्र असते, त्यामुळे जी शुक्रपेशी जो स्पर्म ओवमचे फलन करतील त्यानुसारच होणारे मुलाचे लिंग निश्चित होते की तो मुलगी होणार का मुलगा होणार. जर X क्रोमोझोम शुक्रपेशीकडून अंडपेशीचे फलन करते, X क्रोमोझोम X अशी मिळतो, तर तो मुलगी होते. पण जर Y गुणसूत्र हा Y क्रोमोझोम आहे तो शुक्रपेशीकडून फलन झाल्यास तर तो मुलगा होतो, म्हणजे YX, ज्याला आपण XY म्हटलं, तर 44 + XY तर मुलगा होतो. त्यामुळे पिताच संततीचे लिंग ठरवण्यास कारणीभूत असतो असं म्हणता येते. म्हणून स्त्रीला सर्वस्वी जबाबदार ठरणे हे कितपत योग्य आहे हे विचार करण्याची गोष्ट आहे या ठिकाणी. आणि स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे हेही आवश्यक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला प्लीज कमेंट करा आणि आवडला असेल तर प्लीज लाईक अँड शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.